लोकप्रधान न्यूज चॅनलचा दणका चंदनकाटा परिसरातील वाढत्या अपघातासंदर्भात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घातले लक्ष। महापालिकेत घेतली अधिकाऱ्यांची बैठक। सोलापूर हैदराबाद महामार्गावरील जुना विडी घरकुल परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर चंदनकाटा परिसरात दिवसेंदिवस अपघात वाढत असून त्या अपघातामुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे। या संदर्भात लोकप्रधान न्यूज चॅनलने गेल्या 5 दिवसांपासून बातमीतून प्रशासनाला जागे करण्याचा काम करत आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या बातमीची दखल आता महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतली असून हैदराबाद महामार्गावर चंदनकाटा परिसरातील वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी त्यांनी शुक्रवारी प्रमुख अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक घेतली। त्यामध्ये वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, बाजार समितीचे सचिव, महापालिकेचे झेडो, अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख, विभाग अधिकारी, वजन व मोजमाप विभाग सोलापूर जिल्हा व संबंधित वजन काटा मालक व नागरिक हजर होते। यावेळी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाला, अतिक्रमण विभागाला आणि त्या चंदनकाटा मालकाला सूचना दिल्याचे समोर आले आहे। हैदराबाद महामार्गावर घरकुल परिसरात वजन काट्यामुळे होणाऱ्या अडचणी, अतिक्रमणासंदर्भातील तक्रारी या संदर्भात डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महत्त्वाची बैठक घेतली। लोकप्रधान न्यूज चॅनलने चंदनकाटा परिसरात वाढत्या अपघातांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बातमीतून आपली व्यथा मांडली होती। नागरिकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला होता। अखेर प्रशासन जागे झाले असून लवकरच चंदनकाटा परिसरातील वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत। या संदर्भात बैठकीला उपस्थित असलेले नागरिक काय म्हणाले पाहूयात। मी माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, प्रभाग क्रमांक 10, बिडी घरकुल। आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात चंदनकाट्या संदर्भात मीटिंग आयोजित केलेली होती। त्या मीटिंगमध्ये आज चांगल्या प्रकारे चर्चा झाली। आयुक्तही सकारात्मक होते। मग त्या चर्चेत आम्ही आयुक्तांना त्या भागातील सत्य परिस्थिती आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। कारण चंदनकाटा लोकवस्ती असलेल्या ठिकाणी चंदनकाटा आहे। बिडी घरकुलला जाणाऱ्या मुख्य रस्ता सर्व्हिस रोडला चंदनकाटा असल्यामुळं या अगोदर कित्येक ॲक्सिडेंट होऊन कित्येक लोकांचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहे। उदाहरण सांगतो, गेल्याच वर्षी याच महिन्यात समर्थ मेडिकल समोर एक महिला उभारली असताना मागणं ट्रक येऊन त्या महिलेला चिरडून काट्यावर गेलेली आहे। हे प्रत्यक्षात त्या CCTV फुटेजमध्ये म्हणजे रेकॉर्डिंग आहे। तर आयुक्तांना मी तेच आता मी निदर्शनास आणून दिलो की एल शेपमध्ये गाड्या थांबल्यामुळं ना घरकुलमध्ये येणारे जाणारे नागरिकांना खूप त्रास होतं। सकाळी स्कूलचे वाहनं, शाळकरी मुलांना खूप काट्याचा त्रास होत आहे म्हणून आम्ही आयुक्तांना निदर्शन आणून दिल्यावर आयुक्तांनी शब्द दिलेला आहे की चंदनकाटा शहराच्या बाहेर हलवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। कारण आपल्याला कोणाच्या पोटावर मारायचं नाही, परंतु त्या काट्यामुळे निष्पाप लोकांच्या बळी जात असल्याकारणाने मी मालकांना एक विनंती करतो, चंदनकाट्याच्या मालकांना, की माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी विचार करून चंदनकाटा सिटीच्या बाहेर हलवावे अशी मी त्या मालकांनासुद्धा विनंती करतो। आणि एक जड वाहतुकीस प्रतिबंध म्हणून सर्व्हिस रोडला घरकुलला जे एंट्री रस्ता आहे तिथं बोर्ड लावलेला आहे, जड वाहतुकीस प्रतिबंध आहे म्हणून। मग मला ट्रॅफिक पोलिसांना विनंती आहे, आपण एकीकडं जड वाहतुकीस प्रतिबंध म्हणून बोर्ड लावता, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक पोलीस उपस्थित नसतो। मग सर्रासपणे जड वाहतूक आत घुसून चंदनकाट्यावर वजनासाठी जात असतात, त्यामुळेच हे अपघात होत आहेत। म्हणून ट्रॅफिक पोलिसांनासुद्धा विनंती आहे, आपणसुद्धा त्या ठिकाणी एखादा ट्रॅफिक पोलीस बसवलं तर बरं होईल आणि पुढील अपघात टाळेल। ट्रॅफिकचे अधिकारी त्यांनी माहिती घेतली, त्यांनी काय उत्तर दिलेलं नाही, परंतु महापालिकेच्या आयुक्तांनी मात्र चांगल्या प्रकारे उत्तर दिलेत की त्यांनी काटा 1 तारखेच्या आत हलवण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। हा मुद्दा उचलून धरल्यामुळे आज या ठिकाणी आयुक्ताच्या दालनात मीटिंग झाली, त्याबद्दल लोकप्रधान चैनलचं मी शतशः आभार मानतो। मैं रियाज मोमिन, मैं पिछले 35-36 साल से घरकुल में रहता हूँ। चंदन काटे की वजह से 1-2 साल के अंदर बहुत सारे एक्सीडेंट हुए हैं, 2-3 लोगों की जान चली गई है और इसी तरह कुछ लोगों के जो है ना हाथ पैर भी फ्रैक्चर हुए हैं, किसी का पैर चला गया है। लेकिन हमने आज मीटिंग के अंदर देखा कि माननीय आयुक्त सचिन ओंबासे साहब ने पॉजिटिवली और इस मैटर को बहुत ही सीरियसली लिया है और मालक को सामने बिठाकर उनको पूछा कि आपका लाइसेंस कब तक है, तो वो बोले कि दिसंबर तक है। तो उन्होंने जो संबंधित अधिकारी थे उनसे कहा कि एक लेटर दे दो और इनको आगे रिन्यू मत करने दो।
और जो भी हम जो ट्रैफिक के जो साहब थे पीआई साहब, उनको भी बताए कि वो गड्ढर डाले हुए थे, वो गड्ढर कौन निकाले। तो लोगों को तो तकलीफ थी नहीं निकालने के लिए, तकलीफ इन चंदन काटा के मालक को थी, इसलिए गड्ढर उन्होंने निकाले। तो और वो वापस से गड्ढर हमने बिठाने के लिए विनंती की है, तो उसका भी फॉलोअप जल्द से जल्द लेंगे ऐसा यहाँ पर दिया है। और आयुक्त साहब ने बहुत ही पॉजिटिव लिया और बहुत ही सीरियसली लिया, इसलिए हम भी उनका आभार मानते हैं। और आपने भी वजह यही है कि ये जो ट्रक्स आते हैं मेन लाइन कटिंग की वजह से और रास्ता ख़राब होने की वजह से जो है ना, खड्डे की वजह से लोगों का बैलेंस जाता है, इसकी वजह से एक्सीडेंट बार बार हो रहे हैं और लोगों की जान चली जा रही है। आयुक्त साहब ने कहा है कि वो गटर जो भी है वो फिटिंग करो, और इसके अलावा हमने ये भी सूचना दी उन्हें कि इनका अगर हमको क्या उनको नुकसान नहीं करना है, हमारे क्या उनके साथ जाति दुश्मनी नहीं है। हमने ये भी सूचना दी है कि अपनी जो जकात नाका की जो जगह है वो भी उनको BOT के ऊपर उनको भाड़े तत्वों पर दो। उनके भी रोजी रोटी का मसला है, हाईवे की अच्छी जगह है, हाईवे टच है, वो भी आउट ऑफ सिटी है, तो एक बेस्ट जगह है और शहर हद में है और ज़्यादा दूर भी नहीं, वहाँ से 1-1.5 किलोमीटर का फासला है। तो उनके कस्टमर उनके पास है, उनका भी काम चलेगा और लोगों की जान का भी मसला चला जाएगा। लोक प्रधान ने भी कुछ दिनों से मालिका चालू की थी लोगों के लिए, क्या लगता है लोक प्रधान का कुछ योगदान है इस मीटिंग में? कुछ नहीं, बहुत कुछ योगदान है और हम लोक प्रधान चैनल का तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं कि आप इसी तरह लोगों के जनते के हक़ में आप आवाज़ उठाते रहे और जब भी आपको हमारी ज़रूरत पड़े आप हमें बुलाते रहे। हम भी आपके लिए कभी भी आधी रात को हम आपके लिए भी तैयार हैं और आप जिस तरह हमारे एक फ़ोन कॉल पर हमें मदद करते हैं, इसी तरह हम हमारी जहाँ भी ज़रूरत लगेगी हम भी इंशाल्लाह आपको ज़रूर मदत करेंगे। माझं नाव भास्कर नागनाथ मरगल, मी गेल्या 20 वर्षापासून विडी घरकुलमध्ये राहतो। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। तर 2 दिवसाखाली चंदन काटे येथे एक अपघात झाला, त्या अपघात एकाचा मृत्यू झाला। त्या संदर्भात आयुक्तांनी महापालिकेत बैठक लावली होती। त्या बैठकीत आयुक्तांनी ते चंदन काट्याचे मालकास आणि ट्रॅफिक अधिकारी पोलीस यांना सर्वांना बोलवण्यात आलीत की येणाऱ्या काळात जर अपघात यावर काय उपाययोजना करता येतात का, या संदर्भात बैठक लावली। या बैठकीत आयुक्तांनी अतिशय चांगल्या प्रकारे चंदन काटे त्या विडी घरकुल भागातून हलवण्याचं काम हाती घेतले आहे। तर लवकरात लवकर आयुक्तांनी ते हलवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे या भागातील अपघाती प्रश्न सुटेल मी असं मला घाई वाटते। तर या भागात तर लोकप्रधानांनी बातमी लावली, त्या संदर्भात मी त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्रवीण सका। परवा एक महिलाचं चंदन काट्यासमोर टर्निंगला अपघात झालेला होता, तर तदनंतर आम्ही लोकप्रतिनिधीला कळवलं होतं आणि ते लवकरात लवकर आमच्याकडे पोचले आणि ते ग्राउंड रिपोर्टिंग वगैरे केलेत। त्यामुळे म्हणजे आयुक्तांनासुद्धा म्हणजे नेमकं समजलं की इथं किती काय म्हणजे ॲक्सिडेंट करतात। त्यांना समजल्यावर ते त्वरितच ते आयुक्त साहेब सर्वांना पोलीस अधीक्षक, अतिक्रमण अधिकारी आणि मार्केट यार्ड कमिटी यांना सर्वांना बोलवलं व विडी घरकुलमधील प्रतिनिधी व नागरिकांनासुद्धा बोलवले। तरी म्हणजे नागरिकांच्या बाजूने आयुक्त साहेब बोलले। आयुक्त साहेब सांगितले की जानेवारीच्या आत ते चंदन काटा शहरातून बाहेर हलवले जाईल अशी 100% खात्री दिली। तर त्या संदर्भात आम्ही आयुक्तांचं मनपूर्वक आभार करतो आणि लोकप्रधान टीमचं सुद्धा धन्यवाद सांगतो त्यांना।